हा उपक्रम खूपच छान आहे. आपल्या समाजातील गरजू लोकांना या माध्यमातून जी काही वर्गणी जाते किंवा त्यांना जे भेटवस्तू जातात खूपच कौतुकास्पद आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच धनाजी दादा. थँक्यू थँक्यू. तर नक्कीच हा आवाज होता धनंजय पाटील मॅन फ्रॉम चिपले उपसरपंच. त्यांच्या माध्यमातून देखील असे बरेचसे उपक्रम राबवले जातात. तर घेऊन चालतोय मैदानाकडे. सोबत असतील लहू जिफडके आणि मी स्वतः महेंद्र पाटील. तर निश्चित पहिला चेंडू आणि इथे मात्र स्वागत केलंय गोलंदाजाचं. वन बाउन्स चेंडू मिड विकेटच्या रिजनला चौकार. तर निश्चित यावेळेस पहा महेंद्र सर आपण पाहिलं तर या इनिंगची सुरुवात पहिल्या चेंडूवरती भानुदास म्हात्रे यानं गोलंदाज दिनेश पाटीलचं स्वागत केलं चौकारानं. काल जवाब सुरुवात. निश्चित आजचा दिवस आपण महेंद्र पाटील सर जर का पाहिला तर निश्चित पहिल्या सामन्यापासून कुठेतरी क्षेत्ररक्षण करणारा प्रत्येक संघ कुठे ना कुठे काहीतरी चुक्या करतोय. म्हणजे आजच्या दिवसांमध्ये क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट फार चुक्या करतोय. ते चुकी खऱ्या अर्थाने या दोन्ही संघांना इथून मात्र सुधारावी लागेल. कारण का दोन्ही संघाचा आपण विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये पराभव पत्करावा लागला. इथून जर का एखादा संघ जो पराभव पत्करेल तो पनवेल प्रीमियर लीग सीझन 2 च्या पर्वाला मात्र परतीचा प्रवास इथून मात्र स्वीकारावा लागेल. तर नक्कीच लहू आपण जर विचार केला जे पाली 11 पाली खुर्द संघांनी जे टी शर्ट परिधान केलेत ते टी शर्ट्स आम्हाला सुपूर्द केले आहेत. विश्वजित दादा पाटील वंजन यांच्या माध्यमातून या टी शर्ट आम्हाला देण्यात आल्या. तुरमाले गावचे पॅकर रविशेठ पाटील या मंचावरती आपली जागा इथे आहे दादा. संघाचे संघमालक आहेत आणि एक डॅशिंग व्यक्तिमत्व आहेत. पहिल्या दिवशी देखील आपण उपस्थित राहिली पण आपण या मंचावरती आपल्याला विनंती असेल तर नक्की त्याचबरोबर या संघासाठी देखील शुभेच्छा येतात. हलक्या हाताने कटवलेला चेंडू एक धाव सहजरित्या पूर्ण आणि इथून मात्र पाली 11 पाली खुर्द संघाला शुभेच्छा येत आहेत. आमचे सर्वांचे लाडके सोपानदादा पाटील आणि गोरक्षनाथ पाटील त्याचबरोबर प्रणव पाटील रोहिंजन यांच्याकडून देखील शुभेच्छा येतात. त्यांचं देखील लाईव्हच्या माध्यमातून ते क्रिकेटच्या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि मी PPL कमिटीच्या माध्यमातून त्यांचा आभार व्यक्त करतोय. अतिशय चांगलं क्रिकेट आपण इथं पाहतोय. लहू ही अस्तित्वाची लढाई इथे पाहतोय. कारण टूट जाओ बिखर जाओ बोलो बगर हिम्मत मत हारो. इथून मात्र हिम्मत जो संघ हारेल त्याला मात्र घरचा रस्ता पत्करावा लागेल. लहू निश्चित याच दरम्यान गणेश रुपेकर मॅनफॉर्म खुटारी यांचं इथं शुभ आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचंय. निश्चित महेंद्र पाटील सर आपण म्हणलं की हिम्मत इथं मात्र कुठल्याही संघाला हारता कामा नये. जर आपण हिम्मत हारला तर निश्चित इथे मात्र आपल्याला सामना गमवावा लागेल. यावेळेस गोलंदाज दिनेश पाटीलचा आपण चेंडू पाहिला महेंद्र सर. खोलवर टप्प्याचा चेंडू जे क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं तो चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला गोलंदाजानं. आणि या प्रश्नाचं खडतर प्रश्न होता. खडतर प्रश्नाचं उत्तर कुणालकडे नव्हतं. बिल्कुल लहू यहाँ से अगर देखा जाए तो जिंदगी में अगर कुछ पाना हो तो तरीके बदलो इरादे नहीं. इथून मात्र तरीके बदलवत पाली 11 पाली खुर्द संघाला मोठी धावसंख्या खेचावी लागेल. कारण तेवढंच ताकदवर संघ प्रशांत पाटील आपल्या समवेत खेळणार आहे. निश्चित याच दरम्यान रिक्स घेतली होती फलंदाजानं. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं फलंदाज होता तो म्हणजे कुणाल नाईकनं. कारण का इथे मात्र खातं ओपन करायचं होतं कुणालला आणि कुणालनं खातं उघडण्यासाठी रिस्क घेतली. डेंजर लाईनकडे स्वतः धावत होता आणि मी म्हणेल व्यवस्थितरित्या जर का थ्रो डायरेक्ट हिट स्टंपला लागला असता तर निश्चितप्रमाणे इथं कुणाल मात्र बाद व्हावा लागला असता कुणालला. परंतु तसं काही घडलं नाही. कुणाल पॉपिंग कीजमध्ये योग्य वेळी पोहोचला. इथे मात्र धावसंख्येमध्ये बदल झाला. धावसंख्येचा आकार बदलला. 6 धावसंख्या. यावेळेस हलक्या हाताने कट केलाय ऑन साईडला. चेंडू गरंगलत मिड विकेटच्या रिजनला जातो. क्षेत्ररक्षक येणार फेकी करणार. तत्वर 1 धावेचा अवधी होता फलंदाजांना. 1 धाव संख्या इथे मात्र कंप्लीट केली आहे. इथे मी म्हणेल षटक समाप्त होते. धाव फलकावरती धावा लागल्यात बिनबाद 7. तर नक्कीच थँक्यू DJ. इथून मात्र आमच्या पाहुण्यांचा शुभ सन्मान इथून केला जाईल. शिवबा प्रतिष्ठान खारगाव विभागचे प्रमुख रवींद्रदादा शिल्के यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. संपूर्ण टीम आपण यायचं आहे तर मी विनंती करतोय संतोष दादा घरत यांना आपण या शिवबा प्रतिष्ठान खारगाव विभाग तसेच रवींद्रदादा शिल्के यांचा यथोचित मान सन्मान करून घ्यायचा आहे. मायेची उद्गार शाल पुष्पगुच्छ आणि या सामन्यांची आठवण भेट म्हणून त्यांना एक सन्मानचिन्ह देण्यात येईल.
तर निश्चित याच दरम्यान आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये बघतो शिवा प्रतिष्ठान ग्रुपचं इथे मात्र शुभ सन्मान केला जातोय आणि पहिल्या षटकाचा खेळ इथं खऱ्या अर्थाने समाप्त झालाय. धाव फलकावरती 7 धावा लागल्यात. तर म्हणजे नक्कीच लहू आपण विचार केला येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा आदरातिथ्य सत्कार सन्मान करणं हे आमचं परम भाग्य आहे. आपण आलात आणि या मंचाची शोभा वाढवलीत तर त्याबद्दल मी पनवेल प्रीमियर लीग आयोजन कमिटी आणि संपूर्ण असोसिएशनच्या वतीनं आपलं मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय आणि घेऊन चालतोय मैदानाकडे. अतिशय चांगला क्रिकेट पाली खुर्द 11 पाली विपक्ष विद्या 11 तुम्हाला या दोन संघांच्या मध्ये अतिशय मैत्रीपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळेल. निश्चित गोलंदाजी मार्गावरती सुशांत गायकर पहिला चेंडू डॉट. इथे मात्र काय परफ्यूम डिलिव्हरी. इथे मात्र सुगंध देणारा चेंडू होता परंतु फलंदाजाला बीट केले. पाहावं लागेल. चेंडू मात्र इथे मात्र डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजाने मात्र सुशांत गायकरचा आपण विचार केला महेंद्र पाटील सर 2 डॉट चेंडू पाहायला मिळतात. चांगली सुरुवात. जो प्रेशर तो दबाव पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाने निर्माण केला होता तो दबाव इथे मात्र सुशांत मात्र आपल्या गोलंदाजीच्या लाईन लेनवरती कायम ठेवलाय. षटकातील 3रा चेंडू. यावेळेस शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पुल केलाय. पुल अनसक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. झेलच्या खाली क्षेत्ररक्षक आला होता परंतु अंदाज मी थोडासा चुकला आणि झेल जमीनला जाण झाला. इथे मात्र 2 धावांचा अवधी होता. फलंदाज डावकुरे हाताचा भानुदास या फलंदाजाला आणि 2 धावा कंप्लीट. मी म्हणे इथे धाव फलकावरती अजून 2 धावा जोडल्या जातील. धावसंख्येचा आकार बदल घेत असताना बिनबाद 9 धावसंख्या. तर नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये अतिशय बहारदार खेळी भानुदासच्या माध्यमातून आपले पाहिले होते. त्याच प्रकारचा खेळ आपल्या संघासाठी पालू खुर्द 11 पाली संघासाठी करावा लागेल कारण ही लढाई अस्तित्वाती आणि हा संघर्ष मात्र इथे मोठा आहे. या दोन्ही संघांसाठी जो संघ विजयी होईल तो मात्र पुढच्या सामन्यामध्ये प्रवेश निश्चित करेल आणि एका संघाला मात्र पुढच्या वर्षापर्यंत 365 दिवस वाट पाहावी लागेल. निश्चित इथून मात्र कुठलाही संघ मात्र ही वाट पाहेल मी म्हणेल असं काही कोणाच्या मनामध्ये नसेल कारण का जिद्द त्याने बाळगले आणि या सामन्यामध्ये काही का होईना परंतु विजय आमच्या वाट्याला येवो ह्याच प्रतिष्ठेने याच इच्छेनं दोन्ही संघ मैदानामध्ये आपल्याला खेळताना आणि वावरताना पाहायला मिळतात. एकीकडे पाली खुर्द 11 पाली आपण जर का पाहिलं तर निश्चित स्कोर कार्डवरती थोड्या संत गतीनं संत वाहे इंद्रायणी अशा रीतीने इथे मात्र धावसंख्येचा वाटचाल करत असताना 10 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर 10 धाव संख्या म्हणजे बॉल टू रन प्रत्येक बोळा मागे 1 धाव इथे मात्र काढले फलंदाजानं. फुल टॉस चेंडू चुकीला माफी नाहीये परंतु क्षेत्ररक्षकाने सुद्धा इथे मात्र चुकी केली नाही आणि लॉंग ऑनच्या रिझनला विजय मुकादमनं मात्र अप्रतिम दर्जेदार झेल पकडला आणि पाली खुर्द 11 पाली संघाचा संघ नायक कुणाल नाईक बॅक टू द पवेलियन. निश्चित थँक्यू डीजे मास्टर महेश दादा म्हटलं तर निश्चित आमच्या पनवेल प्रीमियर लीग असोसिएशनचा पाठीचा कणा ज्यांना म्हटलं जातं कारण का त्यांच्या माध्यमातून निश्चित फार मोठं पाठबळ आम्हाला या पनवेल प्रीमियर लीगसाठी मागील 2 वर्षापासून पाहतो ते लाभलेलं आहे. त्यांचं सुद्धा मनापासून कौतुक करावं लागेल. पहिला लो आपण जर विचार केला खूप साऱ्या माणसांचं योगदान या पनवेल प्रीमियर लीगसाठी लाभले आणि त्यांचं वारंवार नाव घेणं तितकंच गरजेचं आहे कारण बॅकबोन ज्याला म्हणतो असे मांडवाच्या मागे राहून का होईना पण खूप सारी मदत या सर्व मान्यवरांची आम्हाला लाभली आहे. निश्चित नवीन फलंदाज इनियड क्रमांक 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज राहुल भैकर राहुल भैकरच्या बॅटनं आला. इथे मात्र हा श्री सोमजाई डेअरी फार्म हरिग्राम स्टँडच्या वरनं हा षटकार. मोठ्या मनाचा हिम्मतवाला MD ग्रुप मुरजीवाला पनवेल तालुक्याला आहे पनवेल तालुक्याला महेश दलवी नाव हे गाजतंय रायगड ठाण्याला पूजन ठाकूर नाव हे गाजतंय साऱ्या
हॅलो. जय बापदेव पाली संघाचे खंबे समर्थक आणि एक विस्फोटक खेळाडू जय पाटील पाली आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि मॅनेजर आहेत पाली खुर्द इलेव्हन पाली संघाचे. तर इथे मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे एक गडी बाद 16. म्हणजे 8च्या सरासरीने इथे मात्र धावसंख्येचा वाटचाल करत असताना पाली खुर्द 11 पाली संघ जर का महेंद्र सर आपण विचार केला तर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर सर्वोत्कृष्ट धावसंख्या म्हणजे 96 धावसंख्या उभारण्यात आली होती. तशा रीतीनं मी म्हणेल त्याच धावसंख्येकडे इथे वाटचाल करावी लागेल जर या स्पर्धेमध्ये PPL सीझन 2 मध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल पाली खुर्द 11 पाली संघाला. तर इथून मात्र या उर्वरित 4 षटकामध्ये किमान 50 ते 45 धावा धावफलकावरती अजून या धावसंख्येमध्ये जोडाव्या लागतील जेणेकरून सन्मानजनक एक फायटिंग स्कोर इथे मात्र स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळेल. तर नक्कीच एक सन्मानजनक स्कोर इथं करावा लागेल पाली खुर्द 11 पाली संघाच्या सर्व फलंदाजांना. कारण त्यांच्या समवेत जे फलंदाज आहेत तर प्रशांत पाटील सारख्या मोठे फलंदाज त्यांच्या समवेत येणाऱ्या उत्तरार्धामध्ये खेळणार आहेत. तर पाहायचं आहे इथून मात्र अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 12 चेंडू आणि 16 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्या गेल्यात. इनायत क्रमांक 3 शतक घेऊन आला नवीन गोलंदाज साहिल चौधरी. साहिल चौधरीचा पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू ऑफस्टंपवरती फेकला होता. खोलवा टप्प्याचा चेंडू सन्मानरित्या शॉर्ट लॉंगनच्या रिजनला इथे मात्र चेंडूला ढकललं होतं आणि तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण दर्जेदार क्षेत्ररक्षण. परंतु एक धाव मात्र या फलंदाजांचे काय तो क्षेत्ररक्षक रोखू शकला नाही. धावसंख्येचा आकार बदलला. धाव फलकावरती 17 धावसंख्या. निश्चित क्रिकेटमध्ये महेंद्र सर आपण पाहिलं तर 17 म्हणजे 17 वरती खतरा असतो. क्रिकेटमध्ये बऱ्याचदा फलंदाजी करणाऱ्या टीमला 17 धावसंख्या ही अशुभ मानली जाते. तर नक्कीच आपण नेहमी विचार करतो लहू आपली जर सावली आपल्याला निर्माण करायची असेल ना तर स्वतःला उन्हात उभं राहावं लागतं तेव्हा आपण आपली छाप इथे सोडू शकतो. त्याच प्रकारची कामगिरी इथून मात्र या फलंदाजांना करावी लागेल पाली खुर्द 11 पाली संघाच्या. निश्चित जर का सामन्यामध्ये विजय संपादन करायचा असेल तर मात्र चांगले मोठे फटके आणि रिस्क घेऊन खऱ्या अर्थाने इथे मात्र फलंदाजी करावी लागेल. अशा पद्धतीने इथे मिड विकेट रिजनला गॅप सिलेक्शन होतं परंतु दर्जेदार वाईडिश लॉंगॉनवरून आलेल्या क्षेत्ररक्षकाने इथे मात्र मिड विकेटच्या रिजनला चांगलं क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी इथे मात्र चितेच्या चपलाईनं एका धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं. फलंदाज आपला पाहायला मिळेल राहुल भयकर बैकर. त्याच्या बॅटने आल्या 2 धावा. फुलटॉस चेंडू लॉलीपॉप चेंडू होता परंतु अलॉंग द कार्पेट आपल्याला पाहायला मिळेल. स्क्वेअर लेग रिजनला चेंडू क्षेत्ररक्षक तैनात होता. इथे मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. क्रिकेटमध्ये फुलटॉस चेंडू खराब मानला जातो महेंद्र सर परंतु त्याला कशा रीतीने कन्वर्ट करायचं हे मात्र फलंदाजाच्या हातामध्ये असतं. त्याला जर का योग्यरित्या योग्य दिशेला जर का धाडलं नाही तर आपल्याला त्या चेंडूवरती मोठ्या धावा किंवा त्या खराब चेंडूचा फायदा घेता येत नाही. इथे मात्र 1 धाव मिळाली. धाव फलकावरती धावा आपल्याला 20 पाहायला मिळतात. एक गडी बाद. षटक चांगल्या रीतीने हाताळतो साहिल चौधरी. इनायत क्रमांकाचा 3रा हा गोलंदाज. वैयक्तिक पहिलं सांघिक कोड्याचं 3रं षटक हाताळतोय. यावेळेस मेट्रो एंड कडनं चांगली गोलंदाजीची कारण का मेट्रो एंड म्हटलं महेंद्र सर तर निश्चित या पनवेल प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये गोलंदाजाचा दबदबा राहिला. इथे मात्र लाईन भरकडली. जिथे मी गोलंदाजाची प्रशंसा केली तिथे मात्र गोलंदाजानं लगेच भरकटलेली लाईन दाखवली आणि सुवेर मारा घोषित केला. म्हणजे धावफलकावरती 21 धावा 1 गडी बाद. स्ट्राईक एंडला लेफ्ट हँडर भानुदास मात्रे सलामीवीर म्हणजे त्याच्याकडनं फार मोठ्या अपेक्षा आहेत. यावेळेस मॅथ्यू हेडन स्टाईल ना इट इज अ माइंड हिट. स्वर्गीय रामा गौरव बोरी स्टँडच्या पलीकडे हा षटकार.
दिबा पाटलांचा सॉन्ग झालाय, त्यानंतर आपल्या स्टेजच्या समोर अगदी जे आपण फर्स्ट प्राइज प्रथम क्रमांकाची जी ट्रॉफी आपण बघत आहोत, क्रिस्टलची ट्रॉफी आहे, चॅम्पियनसाठी जी ट्रॉफी दिली जाणार आहे, लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या नावाची ट्रॉफी आहे, आपण बघू शकाल. आणि ती ट्रॉफी पुरस्कृत केली आमचे उलवे गावचे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रुपेश शेठ पाटील यांच्याकडून. आणि एक जबरदस्त ट्रॉफी आहे. जो संघ ही ट्रॉफी उचलेल नक्कीच त्याला थोडासा अभिमान वाटेल, कारण त्या ट्रॉफीवरती दिबा पाटील साहेबांचा फोटो आहे आणि इंटरनॅशनल एरोप्लेन देखील त्या ट्रॉफीच्या वरती आहे. आणि जवळजवळ 15 ते 16 किलो वजनाची ट्रॉफी आहे ती. ओ टू लहू. निश्चित किरण पाटील सर, आपण फार छान उल्लेख केला आणि खऱ्या अर्थाने पनवेल प्रीमियर लीगची ही आगळी वेगळी संकल्पना पनवेल तालुक्याने खऱ्या अर्थानं अभिमानास्पद कौतुक केलं आपल्या या पनवेल प्रीमियर लीगचं. कारण का ही संकल्पना नव्यानं संकल्पना आपल्या या पनवेल प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये इथं मात्र साकारली आणि इथे ती ट्रॉफी उचलण्यासाठी 32 संघ या सीझन 2 मध्ये संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतात. तर नक्कीच आपण जर कालच्या दिवसामध्ये लहू जर विचार केला तर आमच्या समेत जोडले गेले होते आकाश तारेकर, रायगडचा वंडर बॉय म्हणून ज्यांची ओळख आहे आणि त्यांच्या वक्तव्यातून बरंचसं काही आपल्याला सांगून गेलेत की हरलात तर लाजू नका आणि जिंकलात तर माजू नका. कारण आजकाल बरेचसे खेळाडू चांगला क्रिकेट खेळतात म्हणून सिनियर खेळाडूंची कोणतीही गोष्ट ऐकत नाही आहे आणि बरंचसं क्रिकेट बदलत चाललं आहे. ही मात्र आपल्या या क्रिकेटची खंत म्हणून त्यांनी आपल्यासमोर मांडली होती. अतिशय खराब गोष्ट म्हणावी लागेल लहू. तर निश्चित चांगला मार्गदर्शनाचा सल्ला खऱ्या अर्थानं आकाशजी तारेकर यांच्या माध्यमातून काल आपण पाहिला. परंतु मी म्हणेल महेंद्र सर, आपण पाहिलं तर एखाद्याला आपण जर का सन्मान दिला तर त्यानं सन्मान स्वीकारावा आणि सन्मानाचा आदरसुद्धा त्या रीतीनं करायला हवा. नवीन खेळाडूंना मी म्हणेल खऱ्या अर्थानं सिनियर खेळाडूंचा मान राखणं फार गरजेचं आहे. कारण का सिनियर खेळाडूनं कशा रीतीनं तयार झाला, तो का डायरेक्टली सिनियर झाला नाही, त्याने सुद्धा वरिष्ठांचा मान राखला, वरिष्ठांचा सन्मान केला, म्हणून तर तो आज एवढ्या मोठ्या उंच पातळीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र गेम स्टार्ट झाले, 4थं षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळेल. विजय मुकादम हा गोलंदाज, पहिला चेंडू डॉट पाहायला मिळतो. स्ट्राईक यांचा डावखुऱ्या त्याचा फलंदाज अर्थात भानुदास, ज्यानं 11 चेंडूमध्ये 17 धावा धावफलकावरती. निश्चित या वेळेस गोलंदाजावरती आक्षेप घेतला. तिसरं पंच स्क्रीनवरती पाहिलं जाईल, गोलंदाजाची इथे चाचपणी केलं जाईल. सँडी पालकर सरांचा इथे इशारा आलाय. निश्चित गोलंदाज विजय मुकादम याला इथं मात्र स्क्रीनवरती चाचपणी केली जाईल. तर नक्कीच आमचे मान्यवर संदीपजी ठाकूर आणि सचिन मात्रे त्यात समवेत संदेश पाटील चिपले यांचं देखील शुभागमन झालंय. मी विनंती करतोय यायचंय आणि आमच्या समालोचन कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. तर निश्चित ज्या पद्धतीनं गोलंदाजावर थोडासा आक्षेप घेतला होता, इथे मात्र थोडासा लाईनमध्ये थोडासा बदल केला आणि त्या बदलाचा मी म्हणेल थोडासा फायदा फलंदाजाने घेतला. चेंडू लॉंगअपच्या रिजनला धाडला होता, 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाने कलेक्ट जरूर केला, परंतु 2 धावा इथे मात्र अकाउंटमध्ये अजून स्कोर कार्डवरती जोडल्या जाते. एकूण धावा धावफलकावरती 30 धावसंख्या, एक गडी बाद. पहिल्या आपण षटकाचा विचार केला, धावफलकावरती 7 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 9, एकूण 2 षटकामध्ये आपल्या धावा पाहायला मिळाल्या होत्या 16. मात्र तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्या. 2 षटकामध्ये 16 आणि तिसऱ्यामध्ये 12, एकूण धावफलकावरती 28 धावा जमा झाल्या होत्या. आता मात्र या पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा आल्यात. उर्वरित जो काही चेंडूचा खेळ बाकी आहे, इथून मात्र त्या उर्वरित 10 चेंडूमध्ये पाली खुर्द इलेव्हन पाली टीमला खऱ्या अर्थानं 10 चेंडूमध्ये किमान 7 ते 8 मोठे फटके येणं फार गरजेचं असेल. दुपारचं सत्र महेंद्र पाटील सर आपण पाहिलं तर निश्चित कडक त्या उन्हामध्ये इथे मात्र क्षेत्ररक्षण करणारा संघ गोलंदाजीची धार इथे मात्र प्रकाशित करतोय. तर नक्कीच आतापर्यंत फक्त 30 धावांवर रोखून ठेवलंय. 4थं षटक प्रगतीपथावर असताना इथून मात्र मोठा फटका येतोय. फायचा चेंडू जातोय स्वर्गवासी तुळशीराम बाबू ठाकूर स्टँडला सलामी देत. हे इज अ बिग हिट षटकार. थँक्यू डीजे मास्टर. यावेळेस पहा जणू काय हा षटक असेल का की या षटकामध्ये गेम चेंज होताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस ऑन साईडला हुक करायचं होतं, बरोबर बॅटच्या रडार मध्ये आला नाही चेंडू आणि इथे मात्र काय घडले, फलंदाज भानुदास मात्रे हा मात्र धावचित होते. अजून एक हादरा अर्थात दुसरा झटका बसतो यावेळेस पाली खुर्द इलेव्हन पाली संघाला.
तर नक्कीच इथून मात्र दिपा पाटील साहेबांना मानवंदना दिली जाईल. काय म्हणा लहू, मी नेहमीच म्हणतो की कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसांजवळ असतात तोच मनुष्य महान ठरतो. आणि असे महान व्यक्तिमत्व आमच्या सर्वांचे लाडके लोकनेते दिपा पाटील. निश्चित लोकनेते दिबा पाटील साहेबांना इथून मात्र त्रिवार मानाचा मुजरा असेल, कारण का खऱ्या अर्थानं या सिडकोनं ज्या रीतीनं भूमिपुत्रांना इथं त्रास दिला, त्याच्यानंतर जो लढा खऱ्या अर्थानं दिबा पाटील साहेबांनी दिला 12.5% खऱ्या अर्थानं 12.5% मिळवून देण्याचं मोठं श्रेय खऱ्या अर्थानं दिबा पाटील साहेबांचं आहे. आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं हा भूमिपुत्र मी म्हणेल इथे उभा आहे. जर दिबा पाटील साहेबांनी हा लढा दिला नसता तर कदाचित जी परिस्थिती मुंबईमध्ये झाली ती परिस्थिती आपल्या या नवी मुंबई आणि या तलोजा परिसरामध्ये पनवेल तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली असती. यावेळेस चेंडू चांगला होता, बॅटची एज इनर एज लागली होती, यष्टीरक्षकाने केली चुकी आणि चुकीचा फायदा फलंदाजाला लाभलाय. इथे मात्र एक धाव स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. बारक्या शेळके हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच तर नक्कीच हेलिकॉप्टर किंग म्हणून ज्याची ओळख आहे हा पाली गावचा सितारा बारक्या शिल्के इथून मात्र स्ट्राईक सलामीला आता आलेला आहे. बायचा कशा प्रकारे फलंदाजी करेल. मागच्या सामन्यामध्ये निराशजनक आउट होऊन तो मैदानच्या रस्त्याच्या तंबूला परतला. इथून मात्र मोठा फटका येतोय, चेंडू भिटकावून दिलाय सीधा सोमजाई डेअरी फार्मच्या हवेग्राम स्टँडच्या डोक्याच्या वरून. इट्स बिग हिट, षटकार. थँक्यू सो मच डीजे. चला पंच सामना त्वरित चालू करायचा आहे. इथून मात्र 24 चेंडूंचा खेळ संपलाय. 24 चेंडू 43 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्या. दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये इथून मात्र बारक्या शेळके आणि राहुल या दोन फलंदाजांना आपल्या संघासाठी लढावं लागेल. तर नक्कीच मी आभार व्यक्त करतोय या आपल्या मैदानाच्या चौफेर जे प्रेक्षक बसलेत. षटकार मारल्यानंतर चेंडू लगेच आम्हाला सुपूर्त करतात त्या सर्व प्रेक्षकांचं, रसिक मायबापांचं मी पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. खूप खूप धन्यवाद देतोय लहू, कारण प्रत्येक चेंडू टाईम टू टाईम आम्हाला तो लगेच सुपूर्त करतात. त्यांचं देखील आभार मानणं तेवढेच गरजेचं आहे. निश्चित महेंद्र सर, प्रेक्षक मायबाप वर्ग तुम्ही आहात म्हणून तर आम्ही आहोत. जर आपण नसाल तर खऱ्या अर्थाने स्पर्धा होऊ शकत नाही. आपलं योगदान हे फार मोठं आहे. धाव फलकावरती 4 षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावा. रोहित पाटील निश्चित इथे मात्र स्कोअर कार्डवरती लक्ष ठेवतात, कारण का स्कोअर कार्डवरती धावा किती आहेत, कारण का त्याच्यानंतर येणाऱ्या उत्तरार्धामध्ये रोहित पाटीलची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. परंतु यावेळेस खेळपट्टीवरती कोण उभा आहे तो म्हणजे बारक्या शेळके हा पाली गावचा खेळाडू आणि एकीकडे क्षेत्ररक्षण करणारा रोहित पाटील तो सुद्धा क्षेत्ररक्षण करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. रोहित पाटील तो सुद्धा पाली गावचा. परंतु ही पनवेल प्रीमियर लीग आहे मित्रांनो. इथे मात्र प्रत्येक गावचा खेळाडू वेगवेगळ्या टीम मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. इथे मात्र चेंडू कव्हरच्या डोक्यावरून डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव. परंतु मी म्हणे एक धाव घेणंच गरजेचं असेल, कारण का बारक्या शेळके जेव्हा स्ट्राईकला येईल तेव्हा मात्र पाली खुर्द इलेम पाली टीमला मात्र इथे स्कोअर कार्डवरती चांगल्या धावा पाहायला मिळतील. कारण का बारक्या शेळकेनं इथं मात्र खऱ्या अर्थानं पहिल्याच चेंडूवरती आपली ओळख निर्माण करून दिली. पहिल्याच चेंडूवरती षटकार ठोकला. इथून मात्र फार मोठ्या अपेक्षा असतील. गोलंदाजी मार्गावरती स्लॉगवरचं षटक जनार्दन सते यावेळेस अजून एक दमदार स्ट्रोक बारक्या शेळकेच्या माध्यमातून हा येतो मिड विकेट, अर्थात समालोचन कक्षेला मानवंदना देणारा हा षटकार. निश्चित राहुलचं सुद्धा कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती सिंगल घेऊन मी म्हणेल बारक्या शेळकेला स्ट्राईकला आणलं, कारण का त्याच्या बॅटनं 2 चेंडूमध्ये 2 षटकार सलग आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडूमध्ये 12 धावावरती खेळतो. राहुलचा विचार केला 6 चेंडूमध्ये 11. इथे मात्र
कितीतरी अंतर या दोन फलंदाजामध्ये फलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. यावेळेस खोल टापाचा चेंडू, कम बॅकिंग चेंडू कशा रीतीने फेकतात यावेळी ते प्रत्यक्ष दाखवताना आपल्याला पाहायला मिळते. इथे काय घडलंय, विकेट सॅक्रिफाय करावी लागते फलंदाज राहुलला. हा मात्र बाद होतोय धावचीच्या स्वरूपात. बऱ्याच उशिरानं राजू दादा पाटलांचं इथे मात्र खऱ्या अर्थानं गाणं वाजलंय. महाराष्ट्रामध्ये असं कुठलंच कार्यक्रम नाही जिथे हे सॉन्ग वाजलं जात नाही. परमेश माळी यांच्या वाणीतनं हे गायलेलं गीत खऱ्या अर्थानं लोकप्रिय गीत ठरलंय. एकच वादा आमचा राजू दादा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकमेव आमदार, परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच आमदाराचं गाणं वाजते ते म्हणजे आमचा एकच वादा आमचा राजू दादा. अंतिम 3 चेंडूंचा खेळ इथून मात्र बाकी असेल. नवीन फलंदाज सोपान म्हात्रे मैदानामध्ये, तर नक्कीच स्ट्राईकला असला फलंदाज बारक्या शेलके वाले इथून मात्र 3 चेंडू आणि 13 धावांचा बहारदार केली आतापर्यंत केले. येणारे 3 चेंडू आणि जनार्दन सते याच्या गोलंदाजीवर किती धावा खेचण्यास यश प्राप्त करेल पाहायचं. बारक्या नामक फलंदाज इथून मात्र पंचांमध्ये डिस्कस चालले. आपला निर्णय झाला असेल तर आपण सामना चालू करायचा आहे. तर निश्चित जो मागच्या चेंडूवरती फलंदाज धावबाद झाला त्याच गोष्टीवरनं मी म्हणून खऱ्या अर्थाने इथं डिस्कशन चालू आहे. स्वतः संघनायक एकीकडे आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे अर्थात विद्या 11 तुर्माले टीमचा प्रशांत पाटील. हॅलो, तर नक्कीच इथून मात्र पंचांनी थर्ड अंपायरसाठी रनआउटचं चेक करायचं आहे. थोडंसं क्रॉस झालेत की नाही पाहायचं आहे. नक्कीच येस, लवकरच आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. पंचांमध्ये सल्ला मसलत चालू होती. आपण कोणत्याही प्रकारचा आवाज पॅव्हलियनमधून द्यायचा नाहीये. आमचे 30 पंच इथून मात्र चेक करतील. तर याची इथे मात्र प्रोफेशनल पंचाने आपल्याला निर्णय खऱ्या अर्थानं तिसऱ्या पंचाकडे योगेजी मडवी सर आपण पाहिलं तर सोपवला आहे. स्ट्राईक रोटेटमध्ये नेमका फलंदाजाने क्रीज कुठल्या एंडनं सोडले नाही सोडले तो इथे मात्र खऱ्या अर्थानं चाचपणी केली जाईल. फलंदाज बाद असेल नसेल हा मात्र प्रश्न जो मैदानामध्ये प्रस्तावित झालाय त्याचं उत्तर खऱ्या अर्थाने इथे आपल्याला मिळेल. हॅलो, तर नक्कीच पंचांचा निर्णय इथून आलाय. स्ट्राईक चेंज झालेली आहे. तर नक्कीच आपण पॅव्हलियन बॉक्समधून खेळाडू कक्षामधून कोणी खाली उतरायचं नाहीये. आवाज देण्यासाठी आमचे पंच हे काय पहिल्यांदा इथे पंच म्हणून आलेले नाही आहेत. हजारो सामने त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहेत. इथून मात्र चांगलं क्रिकेट आपल्या माध्यमातून कसं होईल याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. तर याच दरम्यान आपण पाहतो व्यासपीठावरती भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका युवा अध्यक्ष आमचे आदरणीय दिनेश दादा खाणावकर साहेबांचं आगमन झालंय. तर निश्चित पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून आम्ही त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि आज दरम्यान आपण पाहिले महाराष्ट्र पोलीसचे ऋषी परदेशी साहेब हे देखील उपस्थित होते. त्यांचं देखील पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. नक्कीच हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न मात्र तेवढा सफल झालेला नाहीये. 2 धावेचा प्रयत्न देखील जरूर सफल झालाय. अच्छी विनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा लगातार 2-2 धावा इथून मात्र धावफलकावर लागल्या गेल्या. धावा लागल्या धावफलकावर 3 बाद 55. आणि या पूर्वार्धामधील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असतील गोलंदाज जनार्दन सते. पाहायचं अतिशय बहारदार दर्जेदार क्रिकेट इथं पाहायला मिळतंय. येणाऱ्या शेवटच्या चेंडूवरती चौकार असेल षटकार की चेंडू निर्धाव टाकेल पाहायचंय गोलंदाज जनार्दन सते. निश्चित इथे मात्र मोठा फटका नाही आला तर चोरटा धाव घेण्यामध्ये यशस्वी होताना इथे मात्र काय झालंय गडबड मिस्टेक होताना पाहायला मिळतंय. गोलंदाजाच्या हातनं इथे मात्र अजून एक चुकीला माफी नाही. चुकीवर चुकी. इथे मात्र बारक्या शेलकेला स्ट्राईक देण्याच्या नादामध्ये गोलंदाजानं
वाईट चेंडू फेकला म्हणजे 1+2 धावा, म्हणजे 3 धावा अजून इथं स्कोर कार्डवरती जोडल्या जातील. एकूण धावा धाव फलकावरती 58 धावा. पहा, जर का हा चेंडू चांगला असता योगेश मडवी सर तर निश्चित 1 किंवा 2च धावा आल्या असत्या, परंतु खराब चेंडू. जर या चांगल्या चेंडूवरती पुढील चेंडूवरती षटकार आला तर एका चेंडूमध्ये 9 धावा आपल्याला पाहायला तर मिळतील. नक्कीच रनिंग बिटवीन द विकेट आपण जर पाहिला, बारके आणि सोपण या दोन फलंदाजांमध्ये तर अतिशय चांगलं ताळमेळ आपल्याला पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, इथून मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतील पकडील तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील फैकी थोडी खराब झाली आणि 2 धावा देखील इथून सहजरित्या पूर्ण. एक रन शॉट. नक्कीच पंच अतिशय चाणाक्ष नजरे जे आमचे पंच इथून मात्र 1 रन शॉट देतात. ही एकच धाव निश्चित केली जाईल. 30 चेंडूंचा खेळ संपले, धावा लागल्या धाव फलकावर 59 आणि 60 धावांचं एक लक्ष इथं मात्र सिद्ध करावं लागेल. ते विद्या 11 तुम्हाला संघापुढे. तर निश्चित इथे मात्र अंतिम चेंडूवरती 2 धावा घेतल्या होत्या. निश्चित 1 रन शॉट असल्यामुळे 1 धाव कमी, म्हणजे एकूण 59 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. आणि आता मात्र येणारं लक्ष असेल पाली खुर्द 11 पाली संघासाठी, ते म्हणजे 30 चेंडू आणि हॅलो 60 धावांची गरज. थँक्यू. इथे सन्मान केला जाईल. महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी ऋषी परदेशी साहेब यांचा सन्मान केला जाईल. तर ऋषी परदेशी साहेबांना विनंती करतो की आपण यावं अतिथी कक्षामध्ये आणि त्यांचा सन्मान PTC फाउंडर संदीपजी वास्कर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते व मुंबई पोलीस अर्थातच ऋषी परदेशी साहेबांचा या स्पर्धेच्या वतीने शुभ सन्मान करावा. मायेची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करण्यात यावं. आणि नुकताच ज्यांचं व्यासपीठावरती शुभागमन झालंय, सुप्रसिद्ध उद्योजक, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष नावडे विभाग दिनेश शेठ खानावकर साहेबांचा देखील इथे सन्मान केला जाईल. तर दिनेश शेठ खानावकर साहेबांना विनंती करतो आपण देखील यावं अतिथी कक्षामध्ये. आपला देखील इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. आणि दिनेश शेठ खानावकर यांना सन्मानित करण्यासाठी पुन्हा एकदा PTC फाउंडर संदीपजी वास्कर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दिनेश शेठ खानावकर यांना सन्मानित करण्यात यावं. प्रभाकर खांदेकर साहेब, आपल्याला देखील विनंती असेल. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष नावडे विभाग दिनेश शेठ खानावकर साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं PTC फाउंडर संदीपजी वास्कर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. त्याच्यानंतर आमचे खांदेकर प्रसादजी खांदेकर साहेब यांचा देखील, प्रभाकर खांदेकर साहेबांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. मायेची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा इथे सन्मान केला जाईल. तसेच हनुमान घरत साहेब यांना देखील यावं. तर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष नावडे विभाग दिनेश शेठ खानावकर साहेबांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर थँक्यू. या कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील पुन्हा एकदा आमचे समालोचक लहू आणि योगेश मडवी सर. तर नक्कीच यापुढील सामन्याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी प्रवीण आपण जाणार आहोत. रायगड ठाण्याचा बुलंद आवाज, हिंदी आणि मराठी अशी दोन्ही भाषांमध्ये आपलं प्रभुत्व असणारे आमच्या या पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष तसेच गणेशजी पाटील साहेब मुरबी यांचे या ठिकाणी शुभागमन झाले, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला टी-शर्ट देखील पुरस्कृत केले गेले. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. योगेश मडवी सर यांच्याकडे धन्यवाद. ओटो कॉम्बॉक्स. थैंक यू सो मच महेंद्र, थैंक यू सो मच लहू, थैंक यू प्रवीण. बहुत बहुत शुक्रिया सभी का. दोपहर की कड़ी धूप में सभी दर्शकों का स्वागत. और यूट्यूब के माध्यम से जो भी दर्शक ये मुकाबला एंजॉय कर रहे हैं उन सभी दर्शकों का स्वागत. मुकाबला बेहतरीन है दोनों टीमों के बीच. डू और डाई का ये मुकाबला, यानी कि जीतेंगे तो लीग में बने रहेंगे और हारेंगे तो फिर 2023 का इंतजार. पहले बल्लेबाजी करते हुए पाली खुर्द पाली 11 टीम के खिलाड़ियों ने बनाए यहाँ से 59 रन्स और 60 रनों का टारगेट है इस बार विद्या 11 तुरमाले टीम के सामने. आज ये लीग का 8वां दिन, लगातार 7 दिन बहुत बढ़िया क्रिकेट दर्शकों ने देखा. और आज का 8वां दिन, और आज के 8वें दिन की हम बात करेंगे 26/11, यानी कि मुंबई के ऊपर
दहशतवादी हमला और उन शहीद जवानों को हम याद किया सुबह सुबह डीजे के माध्यम से, और उनको भी हम भावपूर्ण श्रद्धांजलि देते हैं और शतश नमन करते हैं और चलते हैं फिर एक बार लौट कर क्रिकेट की मैदान के ऊपर, जहां होगा दो बड़े टीमों के बीच बड़ा मुकाबला, डू और डाई का मुकाबला। दोस्तों, करो या मरो की स्थिति है, ये मुकाबला जीतना दोनों टीम के लिए अहम रहेगा, क्योंकि इस लीग में बने रहना है तो फिर मुकाबला जीतना पड़ेगा। मगर एक टीम जीतेगी, एक टीम हारेगी, देखना होगा 60 का टारगेट किस तरह से चेस होगा आने वाली इस मुकाबले में। विद्या 11 तुरमाले टीम, चलो विद्या 11 तुरमाले टीम के खिलाड़ियों से विनती करता हूं कि आप ज्यादा वक्त जाया ना करें, क्योंकि वक्त हमारे लिए कभी रुकता नहीं, वक्त के लिए हमें रुकना पड़ता है। हम हर दिन कहते हैं ना, आप ज्यादा वक्त जाया ना करें, वक्त को ज्यादा कीमत दो। जो आपको 25 मिनट का समय दिया जाता है ना, उस 25 मिनट में आपको एक इनिंग कंप्लीट करनी होती है, और इसलिए तो हम हमेशा कहते हैं कि जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा देती है। तुरमाला टीम के कप्तान से फिर एक बार विनती करना चाहेंगे कि आप तुरंत सलामी जोड़ी मैदान के ऊपर भेजें, और दूसरी तरफ पाली खुर्द 11 पाली टीम के कप्तान से अनुरोध होगा कि आप जल्द से जल्द फील्ड की रचना करें। 60 का टारगेट, बड़ा टारगेट नहीं कहूंगा और आसान भी नहीं कहूंगा, क्योंकि इस पिच के ऊपर आपने देखा होगा कि जिस तरह से गेंदबाजों का हुकूमत चली, उतनी भी बढ़िया बल्लेबाजी देखने को मिली। 95 रन आपने बल्लेबाजों की तरफ से देखे, आपने 84 रन चेस होते हुए देखे, आपने 88 रन चेस होते हुए, आपने 70 प्लस का रन चेस होते हुए भी देखा, तो आपने 54 रन डिफेंस होते हुए भी देखे, बिल्कुल 48 रन भी डिफेंस हुए। बिल्कुल ये पिच इस तरह से, और बिल्कुल एक जिक्र जरूर कहना चाहूंगा कि इस पिच में जान है। भरत जी लोहार आए थे, पूर्व क्रिकेटर जिन्होंने कई साल से बड़ा क्रिकेट खेला था, और उनके साथ में चंद्रा सर मास्टरमाइंड कैप्टन भी हमारे मंच के ऊपर आए थे, और उन्होंने यहां से ही कहा था कि इस पिच में जान है, यह बल्लेबाजों को भी मदद आएगी और गेंदबाजों को भी, और वही हुआ। उनको काफी साल का तजुर्बा था। तर पनवेल समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष किरणजी पाटील यांना विनंती करतो की आपण यावं आपल्या शुभ हस्ते। सोहम ढाबा मालकचे ओनर या ठिकाणी सूरज परदेशी यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करावा। एक भिंगारी संघाचे दमदार यशस्वी खेळाडू तर सूरज, खऱ्या अर्थानं रघु काका आज नाहीये त्या ऍक्शन मध्ये, कारण त्यांच्या बाबाचं निधन झालं, दुःखाचा डोंगर त्यांच्यावरती, आणि त्या दुःखातून खऱ्या अर्थानं सावरावं त्यासाठी आम्ही पनवेल समालोचक असून संपूर्ण टीम तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहे, आणि तुमच्या बंधूंना आत्म्यात चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना। तर सोहम ढाबा मालक सूरज यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं। थँक्यू। ओव्हर टू कॉम्बॉक्स योगेश मडवी सर। तो दोनों टीम को शुभकामनाएं। विश ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। दर्शकों को आज उच्च लेवल की क्रिकेट देखने मिलेगी और क्वालिटी लेवल की क्रिकेट देखने मिलेगी। और आज भी यहाँ देखिए ना, सैटरडे और छुट्टी का दिन नहीं है, तो भी दर्शक यहाँ पर पूरी संख्या में पहुंचे। उन सभी दर्शकों का स्वागत। और इस समय हम बात करेंगे सलामी जोड़ी मैदान के ऊपर जाती हुई, दो ताकतवर बल्लेबाज, दो विस्फोटक बल्लेबाज मैदान पर जाते हुए। सलामी बल्लेबाजों की बात करेंगे, रोहित पाटिल और प्रशांत पाटिल, ये है तुरमाले टीम के बल्लेबाज, जिनके सामने 60 रनों का टारगेट। तो गेंदबाजी के लिए तैयार, बॉलिंग मार्क पर कुणाल नाइक कप्तान यहां पर गेंदबाजी करेंगे। पावर प्ले का पहला ओवर आप देख सकते हैं, एक खिलाड़ी वाइडिश लॉन्ग ऑन में, एक खिलाड़ी है ऑफ साइड में लॉन्ग ऑफ में, ये दो खिलाड़ी केबल बाउंड्री लाइन के ऊपर। गेम स्टार्ट। पहली गेंद पॉइंट को बीट किया, गेंद जाती भी पॉइंट बाउंड्री लाइन की तरफ, और इस समय पहली गेंद के ऊपर पहला सुपरस्टार चौका। तुम बघून कॉलेज पण मला करताय वाचताय टुरुम टुरुम। है बुरे वक्त का वक्त बदलता है, जिसके पास है हौसला कुछ करने का, वही इतिहास, वही धरती का भूगोल बदलता है। और इस समय 60 का टारगेट है, और स्वागत किया गेंदबाज
कुणाल नाइक का कप्तान का स्वागत किया शानदार तरीके से। इस समय 4 रन के साथ, और रन संख्या की बात करेंगे, थर्ड अंपायर ये ऑब्जेक्शन आया कुणाल नाइक के ऊपर, और तीसरे अंपायर हमारे साथ में जोड़ेंगे। रुकिए थोड़ा सा, जब तक सैंडी पालकर स्क्रीन के सामने नहीं आते तब तक हम ये गेंद नहीं डालेंगे। सैंडी पालकर का अच्छा खाना खा के आ चुके हैं, या आप तीसरे अंपायर में आएंगे। जाइए हम शुरू करते हैं मुकाबला। पहली गेंद आया चौका, बल्लेबाज रोहित पाटिल के बल्ले से पहला खूबसूरत चौका। ये गेंद और वाइट का इशारा, प्रेशर, दबाव। यदि आप दबाव में गेंदबाजी करेंगे तो आप मुकाबला जीतना कठिन होगा, क्योंकि हम हमेशा कहते ना कि अतिरिक्त रन ही मुकाबले की बात करेंगे तो मुकाबले में मुश्किल डालते हैं। और इस समय विकेट मिली है, पहला चौका, उसके बाद वाइड, और इस समय विकेट। और चिखले के हमारे एसके ग्रुप इनकी तरफ से किरण पाटिल हमारे और पिंट्या के लिए यहाँ पर 3 लगातार चक्कों के लिए 3000 का इनाम है। प्रशांत के लिए इनाम है, बिल्कुल। यस, हमारे भी पिंट्या है एसोसिएशन के, हमेशा मुस्कुरात रहती है। देखिए ना कितनी मुस्कुराहट उनके चेहरे के ऊपर। आज 8वां दिन है और काफी मेहनत की है। थोड़े से थके जरूर है, थोड़ा सा आराम कर रहे हैं। बिल्कुल, आज उनके बॉडी से ही पता चलता है सैंडी ये हट्टे कट्टे क्यों है, क्योंकि ज्यादा बड़े खानदान से है। रन संख्या की बात करेंगे तो 5 पर बनी है 1 विकेट, और इस समय बात करते हैं रन संख्या 5, 1 विकेट। जिस बल्लेबाज ने मोहर लगाती पहले गेंद के ऊपर चौके के साथ शुरुआत की थी, उसी बल्लेबाज को रास्ता दिखाया पेवेलियन का। अब यहाँ पर जिम्मेदारी होगी इन बल्लेबाजों के कंधों के ऊपर। दिनेश पाटिल और प्रशांत पाटिल, ये देखिए गेंदबाज तैयार। फिर एक बार अच्छी गेंद यहां से पड़ने के बाद रफ्तार के साथ निकलती हुई इस समय बीट किया बल्लेबाज को। ये देखिए ना कॉन्फिडेंस कितना बढ़ चुका है इस गेंदबाज का। जैसे ही विकेट मिली वैसे कॉन्फिडेंस के साथ गेंदबाजी। देखिए कितनी बढ़िया गेंदबाजी, यॉर्कर गेंद फेंकने की कोशिश की और बल्लेबाज को बीट करती हुई सीधा विकेट कीपर की दस्तानों में। ओवर नंबर पहला, अच्छी गेंद। फिर एक बार ब्लॉक हॉल में, पॉइंट में खिलाड़ी थे, बहुत बड़ी गलती। शायद यहां से विकेट बन सकती थी, मगर आसान सा कैच छोड़ दिया। पकड़ो कैच जीतो मैच, ये क्रिकेट का समीकरण होता है। क्रिकेट में हमेशा ना सैंडी पालकर एकाध कैच की कीमत बहुत बड़ी चुकानी पड़ती है, क्योंकि उस बल्लेबाज को जीवन देना यानी कि खतरे से खाली नहीं होगा इस टीम को। रन संख्या की बात करते हैं, 6 रन 1 विकेट के नुकसान पर अब होंगे प्रशांत पाटिल उर्फ पिंट्या स्ट्राइक एंड के ऊपर। कट करना चाहते थे, गति परिवर्तन, बैक ऑफ द हैंड गेंद को रिलीज किया और कमाल की गेंद। थोड़ी सी आउटस्विंग जरूर देखने मिली, क्योंकि जब आप बैक ऑफ द हैंड गेंद करते हैं ना, गति में परिवर्तन होता है, गेंद हल्की सी बाहर निकलती है और बल्लेबाजों को दिक्कत पैदा होती है। सैंडी पालकर भी यह गेंद करती थी, बिल्कुल ये भी बड़े खिलाड़ी थे, मगर अब अंपायर की भूमिका निभा रहे हैं। अच्छी गेंद, ये देखिए सम्मान दिया। बेहतर क्रिकेट जानते हैं, अच्छी गेंद थी, उसे सम्मान देना चाहिए। और मैं प्रशांत पाटिल का बिल्कुल सराहना करना चाहूंगा, अच्छी गेंद थी, उसे सम्मान दिया। क्रिकेट में ये होना चाहिए, जब जब खराब गेंद आती है ना, उसको बाउंड्री लाइन के बाहर भेजना और अच्छी गेंद को सम्मान देना, इसे बड़ा क्रिकेट कहते हैं। और इस समय पहला ओवर का खेल समाप्त होने के बाद यहां से बात करेंगे तुरमाले यानी कि विद्या 11 तुरमाले टीम की टोटल रन संख्या 1 विकेट के नुकसान पर 7 रन बने हैं। 61 का टारगेट था, मैंने पहले ही कहा था यह मुकाबला बड़ा देखने को मिलेगा। माना कि मुश्किल है सफर पर सुन ओ मुसाफिर, हो कहीं अगर तू रुका तो मंजिल आएगी ना फिर। कदम कदम
बताएंगे, क्योंकि कभी भी बारिश होती है, कभी भी ठंड, कभी भी गर्म। किस्मत बदल, यहाँ से इंसान बदलता है तो कुदरत बदल सकती है। बिल्कुल चलते मैदान के ऊपर, चाहिए अभी 24 गेंदे और 54 रन की आवश्यकता। रन संख्या की बात करेंगे, पहले ओवर में 7 रन, गेंदबाज तैयार। पहली गेंद इस समय लॉक किया गेंद को, स्वर्गीय कालूराम महादू पार्टी स्टैंड में गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। अरे भावा, छाती फौलाद आणि आम्ही शिवरायांचीच औलाद.
और 15 गेंद में आए 28, तो 15 गेंद में 32 की जरूरत है। 15 में 28 बने ना पर यस रमेश, तो अभी भी यहां से 32 की जरूरत है। इस बार लब करने की कोशिश हमा में गेंद चिड़िया छिप गई खेत, विकेट नंबर 2, बल्लेबाज के पारी का अंत। मान्यवरांचं शुभागमन तेजा बैलाचे सुप्रसिद्ध बैलगाडा मालक SK ग्रुप अर्थातच चिखले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सीताराम शेठ पाटील यांचे सुपुत्र संदेशबाई यांचं शुभागमन, त्यांच्या समेत किरणबाई आणि त्यांच्या सर्व मित्र परिवारांचं पनवेल प्रीमियर लीग सीझन 2 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत। यस डेफिनेटली, और तेजा ग्रुप जिनकी तरफ से किरण भाई पाटिल 3 लगातार छक्कों के लिए 3000 का इनाम भी है। बल्लेबाज प्रशांत के लिए इनाम है और 5-8 में बनाए उन्होंने 15 की पारी। अब ये देखिए ना, मुकाबले की बात करेंगे, तीसरा ओवर जारी है, 28 में 2 विकेटें गिरी है और आप चाहिए यहां से 32 की जरूरत, 14 गेंदे 32 रनों की आवश्यकता। कोई लक्ष्य मनुष्य के साथ से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लड़ा नहीं। तो रन संख्या की बात करेंगे, यहां से अब 28 रन है। नए बल्लेबाज की बात करते तो अल्केश कोहली आ चुके बल्लेबाजी के लिए। उल्केश कोहली यहां से पहुंच चुके और ये अच्छी गेंद, डॉट बॉल की समाप्ति। उल्केश कोहली, ये कोहलीवाड़ा पनवेल से बिलोंग करने वाला खिलाड़ी है। शायद यहां पर ये भी थी हवा में गेंद, मगर खिलाड़ी नहीं थे तैनात। जब शॉट कवर में आए थे खिलाड़ी, दौड़ के लास्ट मोमेंट में गेंद को फेंक दिया स्टंप की तरफ। और ये देखिए अंपायर ने फिर एक बार ली है तीसरे अंपायर की मदद, यानी कि अब देखना होगा कि बल्लेबाज क्रीज में पहुंचा है या फिर बने हैं 2 रन। एक रन क्रिकेट में कितनी महत्वपूर्ण होती है, एक रन की कीमत कितनी होती है क्रिकेट में, आप सभी को मालूम है। क्योंकि 1 रन से जब आप मुकाबला हारते हैं ना, तो आपको रात भर नींद नहीं आती। वो है 1 रन की कीमत, और 1 रन से मुकाबला हारने के बाद खून के आंसू रोने पड़ते हैं, वो होती है 1 रन की कीमत। देखना यहाँ पर रन कंप्लीट है या फिर पहुंच है क्रीज में या फिर रन आउट है। इस ओवर के अभी भी 1 गेंद है, ये लास्ट बॉल है। यस, इस पे के ऊपर आपका डिसीजन होगा। ओवर की समाप्ति जरूर हुई है, 3 ओवर का खेल शायद समाप्त हो चुका है, डिसीजन पेंडिंग है। और ये डिसीजन और ये नॉट आउट, यानी कि रन बनेंगे 2 के साथ रन संख्या पहुंची है। यस, पहले बॉल लगने से पहले हाथ लगी थी और बॉल लगी ही नहीं है, शायद हाथ ही लगा था। और ये 2 रन बनेंगे, 30 रन बने हैं 3 ओवर के समाप्ति के बाद। आप चाहिए यहां से 30 रन की आवश्यकता। 3 ओवर में 30 बने हैं और 2 ओवर में प्रवीण आप 30 रन की आवश्यकता है। तर इथे सन्मान केला जाईल चिखले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा पंचायत समितीचे सदस्य सीताराम शेठ पाटील यांचे सुपुत्र आणि क्रिकेटसाठी दमदार योगदान, तितकंच क्षेत्रामधील दमदार योगदान अर्थातच साहेबांचा इथे सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या वतीनं। संदेश शेठ पाटील यांना विनंती करतो की आपण यावा, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष किरण पाटील आणि PTC फाउंडर संदीपजी वास्कर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते संदेश पाटील साहेबांचा या स्पर्धेच्या वतीनं इथे सन्मान करावा। त्याच्यानंतर SK ग्रुप तेजा बैलाचे सुप्रसिद्ध बैलगाडा मालक नामवंत भूषण छकडेस्वार किरणजी यांचा देखील सन्मान केला जाईल। तर किरणबाई यांना देखील विनंती करतो आपण देखील अतिथी कक्षामध्ये यावं।
त्यांना सन्मानित करण्यासाठी पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष किरणजी पाटील साहेब आणि PTC फाउंडर संदीपजी भास्कर या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा इथे यथोचित या स्पर्धेच्या वतीनं सन्मान करावा. संपूर्ण SK परिवाराचा मित्र परिवाराचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. नाउ टू बॅक टू क्रिकेट, ओवर टू कम बॉक्स योगेश मडवी सर. तो 2 ओवर का खेल बचा है और शायद यहाँ से 30 रन की आवश्यकता. बेहतरीन क्रिकेट, दर्शक इंतजार में है इस बड़े मुकाबले के. शायद ना अब तक 8वां दिन आ चुका है प्रवीण, एक आध मुकाबला भी सुपर ओवर का नहीं देखने मिला. शायद कभी कभी ऐसा होता है ना कि वक्त कम होने के बाद वो सुपर ओवर का मुकाबला आ जाता है. शायद कल ऐसा हो सकता है क्योंकि कल 7 मुकाबले होंगे सुपर 8 के मुकाबले. सुपर 8 में सभी जो अब तक 7 टीमें पहुंची है उनको में हम शुभकामना देना चाहेंगे. कल और आज एक टीम यानी कि 8 टीम आएगी सुपर 8 में. अच्छा मुकाबला जरूर देखने मिलेगा. मगर ये मुकाबले की चर्चा करेंगे. अब चाहिए 15.00 की औसत से 30 रन की आवश्यकता. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. हौसला हो बुलंद तो हर कठिन समय में आप बड़ी मंजिल पा सकते हैं. और मंजिल पानी है तो आपको संघर्ष करना होगा. गेंदबाज तैयार इस समय. चौथा ओवर प्रगति पर. निर्णायक ओवर है और इस बार वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से खुशबू बनकर गुलों से उड़ा करती है, हवा बनकर पर्वतों से उड़ा करती है. ये कैचिया क्या खाक हमें उड़ने से रोकेगी, क्योंकि हम परों से नहीं हौसलों से उड़ा करते हैं. और ये दाग दिया शानदार छक्का. पर 24 की जरूरत है. स्ट्राइक एंड पर आप देख सकते हैं बल्लेबाज प्रशांत पाटिल जिन्हें इनाम दिया गया है. तेजा ग्रुप यानी कि हमारे सम्मानीय किरणदादा पाटिल जिनकी तरफ से 3 छक्कों के लिए 3000. कदमों का इस्तेमाल रॉबिन उत्तपा स्टाइल में, मगर एक खिलाड़ी वहां तैनात. लॉन्ग ऑफ में कैच प्रशांत के पारी कांत होता हुआ बड़ी मछली जाल के अंदर. आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया. तसेच संदीपजी ठाकूर साहेब यांचे देखील या ठिकाणी शुभागमन आणि सचिनजी मात्रे साहेब यांचे देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. तो 9 गेंदे 24 की आवश्यकता. कमाल का मुकाबला, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. ये क्रिकेट का दस्तूर है दोस्तों. ये देखिए ना किससे क्लाइमेट बदलता है तो मुकाबला भी बदल सकता है. और इस समय आप देख सकते हैं कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. ये क्रिकेट का दस्तूर है और क्रिकेट की भाषा, लगी तो ताली नहीं तो गाली. और इस समय वही मुकाबला. और क्रिकेट खेल ही ऐसा है ना दोस्तों जो अनिश्चितता भरा होता है. कभी बाजी इधर कभी बाजी उधर. क्रिकेट खेल कभी हंसाती है तो क्रिकेट खेल कभी रुलाती है. सुख दुख भरा ये क्रिकेट का खेल. मगर इस मैदान के ऊपर एक टीम को हंसाएगी, एक टीम को रुलाएगी. जो जीता वो सिकंदर. मगर इस मैदान के ऊपर हारेंगे तो फिर रोना पड़ेगा. बेहतरीन गेंद इस समय ब्लॉक हॉल में गेंद को किया. पहली गेंद का जिक्र करेंगे, पहला छक्का आया था. उसके बाद ये देखिए कॉन्फिडेंस गेंदबाजी में लाते हुए कमाल की गेंदबाजी की है. आपका कॉन्फिडेंस ही आपको ऊंचे तक ले जा सकता है. आप यदि आपके मन में पॉजिटिव सोच रखेंगे ना कि भाई हम कर सकते हैं, क्योंकि दुनिया झुकती है जनाब, झुकाने वाला चाहिए. इस बार भी हवा में खेला, खिलाड़ी है दूर. 3 खिलाड़ियों के बीच में
गेंद गिरी तब तक बनेंगे 2 रन और 2 के 7 रन संख्या पहुंचती हुई 38 रन। और अब जीत की बात करेंगे तो अभी भी 7 में 22 की जरूरत है। लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती। बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती। संघर्ष ही इंसान को बड़ा मौका देता है। इस बार खेला है एक्स्ट्रा कवर में, सिंगल डबल से तो काम नहीं चलेगा, मगर ये दूसरा रन लेते समय बल्लेबाज के पारी का अंत। आखिरी ओवर 21 रन की आवश्यकता। बिल्कुल अच्छी संगीत भी आई और अब आखिरी ओवर में चाहिए 21 की जरूरत। जहां हिम्मत खत्म होती है ना वहीं से हार की शुरुआत होती है। इसीलिए मैं कहता हूं कभी हिम्मत मत हारना, हिम्मत से हारना मेरे दोस्तों, मगर कभी हिम्मत मत हारना। बिल्कुल यहां से संघर्ष करोगे तो हर कठिन परिस्थिति में आप वो मुकाबला जीत सकते हैं। 21 रन बड़ी टोटल नहीं है क्रिकेट की भाषा में। क्रिकेट में हमने देखे 6 गेंद 36 बनते हुए देखे, 1 नहीं 2 नहीं 3 मरतबा देखी है। जब चेसिंग करने वाली टीमों ने हमने देखे हैं 6 गेंदे 32 रन बनते हुए देखे, 6 में 30 कई मरतबा देखे और 6 में 21 तो शायद बहुत बार देखे हैं। तो आप देखना होगा 6 गेंदे 21 की आवश्यकता। आखिरी ओवर गेंदबाज रोहित के ऊपर राहुल के ऊपर भरोसा जताया गया। राहुल भाईकर आप देख सकते हैं गेंदबाजी के लिए अब है मौका उनके पास हीरो बनने का, क्योंकि आप क्रिकेट के मुकाबले में एक चमकते हो ना, आप मुकाबले में यदि आखिरी क्षणों में चमकते हो तो बिल्कुल आप हीरो बन सकते हैं। 6 में 21 की जरूरत है। आने वाला मुकाबला बेहतरीन रहेगा, मगर मैं कहना चाहूंगा आने वाली 3 गेंदें मुकाबले का रुख रहेगा। 3 गेंदें बताएगी ये मुकाबला किस तरह से रहेगा। पहली गेंद दाग दिया इस बार वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से। इरादे में ताकत हो तो योगेश सर, मेरे ख्याल से अगर बात करेंगे ना तो इस खिलाड़ी को ये पीछे क्यों रखा गया, ये हमेशा ओपन करवाते हैं अपनी टीम से और ये मिडिल ऑर्डर्स में थोड़ा सा देर भेजा गया है सही, लेकिन देखेंगे अब निर्णय क्या होता है, किसके हित में जाएगा। इतने ताकतवर दोनों खिलाड़ी है। देर आए दुरुस्त आए, प्रवीण कहते हैं ना कि देर से आए मगर दुरुस्त लाएंगे। छक्के के साथ उम्मीद जताई है और पहले की बात करेंगे तो इनके टीम के कई खिलाड़ियों के ऊपर उम्मीद लगाई थी, उम्मीद के ऊपर खड़े नहीं उतरे। और हमेशा कहते ना उम्मीद लगाने से अच्छा मुल्तानी मिट्टी लगा लो, रंग भी गोरा होगा और दिल को सुकून भी मिलेगा। और अब क्या उम्मीद होगी इन बल्लेबाजों के ऊपर, क्योंकि इस बार देखना है 5 में चाहिए 15 की आवश्यकता। 5 गेंदे 15 की आवश्यकता। कश्मकश भरा मुकाबला, दर्शक एंजॉय करते हुए। और ये देखिए ना हमारे पीटीसी फाउंडर और पनवेल कमेंट्री एसोसिएशन की आन बान शान, हमारा श्वास हमारा अभिमान संदीप जीवास्कर। ये देखिए ना मुस्कुराहट कितनी है उनके चेहरे के ऊपर। साथ साथ रमेश पाटिल, संतोष गरत, महेंद्र, वैभव भी है। नतीजा देते हुए अंजाम देते हुए पीपीएल सीजन 2 को उन सभी का शुक्रिया अदा। वाइड गेंद छक्के के बाद वाइड। मैंने पहले कहा था 3 गेंदे मुकाबले का रुख बदलेगी और 3 गेंदे मुकाबले का फैसला बदलने वाली होगी। और इस बार वाकिब का जमाना हमारी उड़ान से वो और थे जो हार गए आसमान से। और एक आसमानी छक्का। रंग पर ना गुमान कर प्रवीण कहना चाहता हूं असली खूबसूरती तो सावले रंग में है जनाब, असली खूबसूरती तो सावले रंग में है जनाब, क्योंकि गोरे पहले भी धोखेबाज थे और आज भी धोखेबाज हैं।
शुभम कोहली ने दागे 2 गेंदे 2 छक्के। यदि छक्का दागेंगे तो तेजा ग्रुप के हमारे संदेश दादा पाटिल कहते हैं ना कि इस समय छक्का दागने के बाद उनके लिए ये देखिए ना गुलाबी रंग की ये नोट है, 2000 की नोट। ये एक ही नोट आपको मिलेगी, 2000 का इनाम मिलेगा। मगर इनाम से अच्छा मैं कहूंगा ये मुकाबले भी हम जीतेंगे। 8 की आवश्यकता। ओ इस बार हाय 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 एंड इंडिया टेक दिस कैच एंड लूज द विकेट। इंपॉर्टेंट विकेट, सबसे बेहतरीन विकेट मिली है। जैसे ही इनाम लगी ना वैसे विकेट गिरी। रंगात आली ही मॅच। डीजे प्रवीण, इसीलिए 2000 का नोट महंगा पड़ा है, क्योंकि मैंने कहा ना ये गुलाबी नोट महंगा पड़ सकता है। क्योंकि मराठी में कहावत है ना, सांगुनिया गेला तुका म्हणे पैशाचा नाद करू नका। आणि या पैशाच्या नादात कुठेतरी विकेट सापडली है। 2 गेंदे, अब 3 गेंदे बची है। 8 रन की आवश्यकता। योगेश सर, कमाल का क्या जो मुकाबला। कैच पकड़ा है वो कैच ऑफ द डे होगा पूरे पीपीएल का? कमाल का कैच पकड़ा वहां पर गेंदबाज ने। जिक्र करना चाहिए, क्योंकि उन्हें भी पता था कि ये इंपॉर्टेंट कैच किस तरह से होगी। ये कैच पकड़ेंगे तो मैच में वापसी हो सकती है। ये देखिए ना किरण पाटिल सर कैसे मुंडी ऊपर करके ये मुकाबला देख रहे हैं, क्योंकि इस एसोसिएशन के अध्यक्ष हैं। बड़ा योगदान है उनका भी दोस्तों। और इस समय हम देखेंगे हमारे मंच के ऊपर अच्छी गेंद, बल्लेबाज को चकमा दिया। और किरण सर कहते हैं ना कि चकमा देने वाली गेंद के ऊपर कोई नंबर नहीं है। डॉट गेंद की समाप्ति, प्रेशर बढ़ता हुआ, दबाव बढ़ता हुआ, आखिरी क्षणों तक चलने वाला मुकाबला। ये देखिए अब 2 गेंदे 8। क्या हुआ था इस मुकाबले का हर्ष आप बताएंगे तो 2 गेंद में आए थे 13, 4 में 8 की जरूरत थी। इस बार तो सामने खेला है, 1 रन मिलेगी। और ये देखिए ना दोनों बल्लेबाज, हिम्मत नहीं है, क्योंकि 1 गेंद में 7। छक्का लगता है तो सुपर ओवर, टाई यदि मुकाबला होगा तो सुपर ओवर। किरण सर मैंने बैठे ही कहा था जब इनिंग शुरू होने से पहले, आज शायद ये सुपर ओवर का मुकाबला देखने मिलेगा। ये दर्शक चाहते हैं। 1 गेंद छक्का लगेगा तो तेजा ग्रुप की तरफ से 1000 का इनाम भी होगा। 1 छक्का, मुकाबला सुपर ओवर का रहेगा। कमाल का मुकाबला है। देखिए भरोसा की मुकाबला है। संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता। लोग इसीलिए पत्थर को पूजते हैं, क्योंकि भरोसे के लायक इंसान नहीं मिलता। उन्हें था गुमान हमारी उड़ान में कहां दम है, और हमें था भरोसा आगे आसमान भी कम है। और वाकिफ किया प्रवीण सर ये सुपर ओवर का मुकाबला। बिल्कुल बिल्कुल, 7वां दिन का इंतजार करना पड़ा इस सुपर ओवर के मैच के लिए। पिछले 6 दिनों में सभी मुकाबले रफ एंड टफ देखने को मिले, लेकिन दर्शकों को जो चाहिए था वो योगेश सर बिल्कुल नजर आता हुआ। चलिए दोनों भी टीमों के कप्तान अपने खिलाड़ियों के नाम देने के लिए आइए। प्रवीण 1 मिनिट, दोन्ही संघ लक्षात घ्या की दोन्ही संघ 3-3 प्लेयर, बॅटिंग करणारा संघ बॅटिंग करणार आहे आणि फिल्डिंग करणारा संघ फिल्डिंग। फक्त तुमची 3-3 नावं द्या आम्हाला, 2-3 फलंदाज आणि 1 गोलंदाज। तर जरा कॅप्टन या दोन्ही कॅप्टन या लवकर या दोन्ही टीमचे कॅप्टन प्रशांत